Let's start our lecture number 32. Point is estimation of runoff by rational method. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एस्टिमेशन ऑफ रनऑफ म्हणजे आपल्याला जे काही रनऑफचं कॅल्क्युलेशन आहे किंवा ते आपण कशा प्रकारे एस्टिमेट करणार, त्याचं व्हॅल्यू आपण कशा प्रकारे काढणार ते आपल्याला आज बघायचं आहे. आपल्याला आजच्या या एस्टिमेशन ऑफ रनऑफ यामध्ये आपल्याला जे काही रॅशनल मेथड आहे या रॅशनल मेथडच्या सहाय्याने आपल्याला एस्टिमेशन ऑफ रनऑफ कसं काढायचं ते आपण पाहूयात. फर्स्ट, this is the most widely used method for estimation of peak runoff rate from a small watershed. आता ही जी काही पद्धत आहे एका आपण स्मॉल वॉटरशेडमधून जो काही पीक रनऑफ आहे तो आपण कशा प्रकारे काढतो त्याची ही एकदम जास्त प्रमाणामध्ये यूज करतो की अशा प्रकारची मेथड आहे रॅशनल मेथड. द पीक रनऑफ मे बी डिफाइंड ॲज द कॅपॅसिटी टू बी गिव्हन टू अ हायड्रॉलिक स्ट्रक्चर दॅट विल कॅरी द डिझाइन रनऑफ. आता पीक रनऑफ म्हणजे काय, आपण जे काही आपलं स्ट्रक्चर आहे वॉटरशेडचं त्या वॉटरशेडच्या स्ट्रक्चरमध्ये आपलं जे काही पाणी जे काही जमा झालेलं आहे ते म्हणजे आपल्याला काय सांगता येईल पीक रनऑफ. पीक रनऑफ मे बी डिफाइंड ॲज द कॅपॅसिटी टू बी गिव्हन टू अ हायड्रॉलिक स्ट्रक्चर दॅट विल कॅरी द डिझाइन रनऑफ. यामध्ये द रॅशनल मेथड इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट फॉर्म्युला प्रपोज्ड बाय सी रामसेर. यामध्ये ही जी काही रॅशनल मेथड आहे ही सर्वात जुनी आणि सोपी अशा प्रकारची आहे की ज्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो सी रामसेर यांनी प्रपोज केलेला आहे किंवा यांनी तो फॉर्म्युला सर्च केलेला आहे. फिल इन द ब्लँक करता द रॅशनल मेथड इज द ओल्डेस्ट अँड सिम्पलेस्ट फॉर्म्युला प्रपोज्ड बाय सी रामसेर. फिल इन द ब्लँकसाठी हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. This formula is also called rational because units of quantities involved in it are numerically constant. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे रॅशनल मेथड. आता फॉर्म्युला यामध्ये पाहूयात आपण. क्यू पीक इज इक्वल टू CRA अपॉन 360. आता यामध्ये क्यू म्हणजे आपल्याला सांगता येईल की पीक सरफेस रनऑफ याचं सिम्बॉल जे आहे ते क्यू आपण यामध्ये म्हटलेलं आहे आणि जो काही फॉर्म्युला आहे तो आहे CRA अपॉन 360. आता यामध्ये C डेनोट्स कोएफिशियंट, I इंटेन्सिटी अँड A एकर्स अपॉन 360. तर अशा प्रकारे हा जो काही फॉर्म्युला आहे हा सुद्धा फिल इन द ब्लँकसाठी विचारला जातो, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, ॲझम्पशन ऑफ रॅशनल मेथड. कशा प्रकारे आपण रॅशनल मेथड यूज करतो, त्याच्या स्टेप्स कशा प्रकारच्या आहेत. द रॅशनल मेथड इज ॲप्लिकेबल टू वॉटरशेड ऑफ ॲन एरिया लेस दॅन 1300 हेक्टर्स. आता ही जी काही मेथड आहे आपण कोणत्या प्रकारच्या वॉटरशेडसाठी ॲप्लिकेबल आहे की ज्याचं जे काही क्षेत्र आहे ते कसं आहे ॲन एरिया लेस दॅन 1300 हेक्टर्सपेक्षा त्याचं क्षेत्र कमी आहे अशा प्रकारचे वॉटरशेड करता आपण ही मेथड वापरू शकतो. दिस रॅशनल मेथड इज वाईडली ॲक्सेप्टेड अँड सिम्पल इन यूज. सोपी आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये वापरलेली आहे. द रॅशनल फॉर्म्युला वॉज डेव्हलप युजिंग द फॉलोइंग ॲझम्पशन्स. खालच्या 2 स्टेपद्वारे आपण त्याचं यूज करू शकतो. फर्स्ट, रेनफॉल ऑकर्स विथ अ युनिफॉर्म इंटेन्सिटी फॉर अ ड्युरेशन ॲट लिस्ट इक्वल टू द टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वॉटरशेड. आता हे जे काही पहिलं आहे, पहिली जी काही स्टेप आहे आपल्याला रॅशनल मेथड्स यूज करायची काय त्याच्यामध्ये काय आवश्यक आहे किंवा फर्स्ट स्टेप कोणती सांगितलेली आहे की जी काही रेनफॉलची इंटेन्सिटी आहे ती कशी हवी, युनिफॉर्मली एकसारख्या तीव्रतेचं पर्जन्यमान त्या ठिकाणी असायला हवं आणि त्याच ड्युरेशनमध्ये जे काही किमान इक्वल जे काही ड्युरेशन आहे किंवा जे काही त्याचं वॉटरशेडचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते देखील त्या ठिकाणी इक्वल असायला पाहिजे. ही झाली फर्स्ट स्टेप. रेनफॉल ऑकर्स विथ अ युनिफॉर्म इंटेन्सिटी फॉर ड्युरेशन ॲट लिस्ट इक्वल टू द टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वॉटरशेड. त्यानंतर सेकंड आहे रेनफॉल ऑकर्स ॲट अ युनिफॉर्म इंटेन्सिटी थ्रू आउट द वॉटरशेड. आता याच्यामध्ये सेकंड सुद्धा जी काही त्याची तीव्रता आहे ती युनिफॉर्मली असायला पाहिजे
आणि त्याचमध्ये जे काही वॉटरशेडमध्ये जे काही त्याची संपूर्ण तीव्रता त्याच्यामध्ये ती समान असायला पाहिजे. ह्या 2 स्टेप्सने आपण त्या ठिकाणी रॅशनल मेथड वापरू शकतो. नेक्स्ट पॉईंट, रन ऑफ कोइफिशियंट सी, सिम्बॉल आहे त्याचा सी. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द पीक रन ऑफ रेट टू द रेनफॉल इंटेन्सिटी. आता रन ऑफ कोइफिशियंट म्हणजे काय, हे कसं आहे, इट इज द रेशो, कशाचा रेशो आहे, पीक रन ऑफ आणि जे काही रेनफॉल इंटेन्सिटी आहे. पीक रन ऑफ इज इक्वल टू रेनफॉल इंटेन्सिटी, याचा जो काही रेशो आहे त्याला आपण काय म्हटले, रन ऑफ कोइफिशियंट. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ द पीक रन ऑफ रेट आणि टू द रेनफॉल इंटेन्सिटी. पर्जन्यमानाची तीव्रता इज इक्वल टू पीक रन ऑफ रेट. व्हॅल्यू ऑफ सी म्हणजे व्हॅल्यू ऑफ रन ऑफ कोइफिशियंट फॉर डिफरंट स्लोप्स, लँड यूज अँड सॉइल टाईप्स आर गिवन इन टेबल. आता आपल्याला ही जे काही रन ऑफ कोइफिशियंट म्हणजे जो काही आपला सी आहे याची जी काही व्हॅल्यू आहे ही कशी आहे, डिफरंट फ्रॉम जो काही जमिनीचा स्लोप आहे, त्याच्यानंतर आपण लँड यूज ज्या प्रकारे झालेले आहे आणि ज्या प्रकारे सॉइलचा टाईप असेल त्यानुसार रन ऑफ कोइफिशियंट हा डिफर होतो. याच्यामध्ये मग लक्षात काय घ्यायचे की रन ऑफ कोइफिशियंट म्हणजे काय, इज इक्वल टू ॲज द रेशो ऑफ पीक रन ऑफ रेट आणि रेनफॉल इंटेन्सिटी. जी काही पर्जन्यमानाची तीव्रता आहे त्याचं जे काही इक्वल कशाची, पीक रन ऑफ रेट, त्याच्याशी आपल्याला जे काही पाण्याचं कॅपॅसिटी आहे किंवा जे काही पाण्याचं जे काही वाहत्या पाण्यामुळे जे काही स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याला आपण काय म्हटलंय, पीक रन ऑफ. याचं जे काही म्हणजे हे काय होते, जे काही डिफरंट स्लोप आहे त्यानुसार ह्याची व्हॅल्यू काय होते, बदलते. Value of C for different slopes, land use and soil types are given in table. Next table we will see. आता यामध्ये आपल्याला व्हेजिटेटिव्ह कव्हर अँड स्लोप या ठिकाणी दिलेले आहेत फर्स्ट कॉलममध्ये. सेकंडमध्ये सॉइल टेक्स्चर, जे काही जमिनीचे प्रकार ज्यानुसार आपण स्ट्रक्चर ज्याला म्हणता येईल टेक्स्चर, यामध्ये मग सँडी लोम आहे, क्ले अँड सिल्ट लोम आहे, त्याच्यानंतर स्टफ क्ले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की समजा जे काही सँडी लोम आहे याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो, वालुकामय जमीन असेल यामध्ये 50% वाळूचं प्रमाण असतं आणि त्यानंतर 20% चिकण मातीचं प्रमाण असतं. त्याच्यानंतर क्ले लोम म्हणजे आपली चिकण माती झाली, सिल्ट म्हणजे आपली गाळाची चिकण माती झाली आणि जे काही स्टिप क्ले आहे ते म्हणजे काही कडक प्रकारची चिकण माती राहते अशा प्रकारची झाली. त्यानंतर जो काही फर्स्ट पॅरा आहे व्हेजिटेटिव्ह कव्हर अँड स्लोप, याच्यामध्ये कल्टिवेटेड लँडमध्ये फ्लॅट जो स्लोप आहे 5 to 50%, त्याच्यामध्ये समान पृष्ठभाग असलेली जमीन फ्लॅट. त्याच्यानंतर जो काही रोलिंग आहे, जो काही स्लोप असेल त्याचा तो किती असेल, 5 to 10% म्हणजे सौम्य चढउतार असलेली जमीन. त्याच्यानंतर जो काही थर्ड दिलेला आहे हिलिंग आहे त्याच्यामध्ये 10 to 30 त्याचा जो काही चढ उतार असलेले आहे या प्रमाणामध्ये त्याचा स्लोप असेल. आणि मग ह्या प्रकारे मग याच्यामध्ये मग आता हे कल्टिवेटेड लँड, आपण जे काही लँड कल्टिवेट केलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आपण त्याचे क्लासिफिकेशन केले. त्याच्यानंतर पास्चर लँडमध्ये, त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी चारा पिकं घेतो, त्याच्यानंतर फॉरेस्ट लँड आहे किंवा जे काही पॉप्युलेटेड एरिया आहे. आणि मग या सर्वांच्या मध्ये आणि सॉइल टेक्स्चरच्या हिशोबाने त्याचं जे काही व्हॅल्यू ऑफ सी कसा असेल ते आपल्याला या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. 0.3 आहे, 0.5 क्ले आणि सिल्टला आहे, त्याच्यानंतर 0.6 आहे. तर अशा प्रकारे हे क्लासिफिकेशन या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ सीचं दिलेलं आहे. नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ रन ऑफ कोइफिशियंट सी व्हॅरी फ्रॉम 0 to 1. जो काही व्हॅल्यू ऑफ सी आहे हा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जो काही व्हॅल्यू होतो तो 0 पासून ते 1 पर्यंत होतो. त्यानंतर लो व्हॅल्यू ऑफ इंडिकेट्स लो व्हॅल्यू ऑफ सी म्हणजे रन ऑफ कोइफिशियंट इंडिकेट्स दॅट. आता लो व्हॅल्यू काय दाखवते की मोस्ट ऑफ द वॉटर इज रिटेन ॲट द टाइम ऑन द ग्राउंड सरफेस. आता याच्यामध्ये अँड सोकिंग इन टू द ग्राउंड. आता लो व्हॅल्यू काय दाखवते की मोस्ट ऑफ द वॉटर इज रिटेन फॉर द टाइम ऑन द ग्राउंड म्हणजे बरंचसं काळ त्या ठिकाणी पाणी हे जमिनीवरती राहतं.
मग ते साचलं जातं किंवा त्या ठिकाणी ते टिकून राहतं, जमिनीच्या पृष्ठभागावरती ते राहतं आणि सोकिंग इन टू द ग्राउंड, आणि त्यामध्ये जमिनीमध्ये ते पाझरलं जातं किंवा त्याच्यामध्ये ते जमीन त्याला सोक आउट करून घेते. व्हेअर ॲज सी रन ऑफ कोइफिशियंट सी व्हॅल्यू मीन्स दॅट द रेन वॉटर रन ऑफ रॅपिडली. आता याच्यामध्ये काय आहे, व्हेअर ॲज हाय सी, हाय व्हॅल्यू असते त्यावेळेस काय राहतं, कशा प्रकारचं स्ट्रक्चर राहतं की त्यामध्ये काय होतं की द रेन वॉटर रन ऑफ रॅपिडली. ज्यावेळेस सी व्हॅल्यू ही हाय असेल त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, जो काही पाणी आहे ते रॅपिडली जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जातं. नेक्स्ट, द इम्परमेबल सरफेस हॅव अ हाय सी व्हॅल्यू. आता याच्यामध्ये इम्परमेबल सरफेस म्हणजे काय, ज्या ठिकाणी जी काही सी व्हॅल्यू आहे ती हाय असते. म्हणजेच काय होतं, जे काही पाणी झिरपून देण्याचं जो काही अच्छिद्र मातीचं जे काही बाहेरचं कवच आहे त्याच्यामधून जे काही पाणी आहे ते आतमध्ये शोषलं जात नाही. आपण अशा प्रकारच्या सरफेसला आपण इम्परमेबल सरफेस म्हणतो. त्यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी पाणी वरती शिल्लक राहतं किंवा ते असतं, परंतु त्याच्यामध्ये ते शोषून घेतलं जात नाही, आणि मग अशा प्रकारच्या स्ट्रक्चरवरती सी व्हॅल्यू ही हाय राहते. Also, steep soil surface involves greater value of C as there less water is retained or soaked into the soil. त्याचबरोबर जे काही स्टीप सॉइल सरफेस आहे त्यामध्ये सुद्धा सी व्हॅल्यू ही जास्त असते, आणि त्या ठिकाणी काय होत नाहीये, जे काही पाणी आहे देअर इज लेस वॉटर इज रिटेन, थोड्याशा प्रमाणामध्ये पाणी शिल्लक राहतं आणि ते जमिनीमध्ये सोक आउट सुद्धा त्यामध्ये ते केलं जातं. तर अशा प्रकारे लेक्चर नंबर 32 एस्टिमेशन ऑफ रन ऑफ बाय रॅशनल मेथड